मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभं राहणार आहे. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बिहारमधील भाजप जेडीयू सरकारनं या भवनासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. नितीश कुमार सरकारनं यासाठी 314 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. बिहारमध्ये सध्या भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूची सत्ता आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच झाली आणि त्यामध्ये मुंबईतील बिहार भवन प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. बिहार भवनाची इमारत तळघरासह 30 मजली असेल. इमारतीत एकूण 178 खोल्या असतील, तर 72 व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉलही असणार आहे. त्यामुळे आता या बिहार भवनावरून मुंबईमध्ये राज्यभरामध्ये अनेक राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे. मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना. इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही आमच्या लोकांनी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही. मुंबईत बिहार भवन बनवलं जात आहे. बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्यात. बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्यात.